ह्याला आमच्याकडे सिंपले म्हणतात, काही ठिकाणी महाराई वगैरे म्हणतात. हे बघा, बघा तरी बघा कशी आली एकदम छानपैकी एकदम. हे बघा शिंपले मस्तपैकी शिजले बघा एकदम भारी. हो, नमस्कार मंडळी, मी किरण दामणे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळ आहे ना, बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ बनतोय आणि आज आपण कुठे खजनात गेलो नाही. आपण ना आज जे खाजणी शिंपले असतात ना, त्याला महाराई म्हणतात, शिंपले म्हणतात त्या ठिकाणी. ते शिंपले आपण विकत घेतलेत आणि आपला भाव आले मुंबईतून. आणि आता ना आम्ही त्या शिंपल्याचे गावच्या पद्धतीने ना रेसिपी मस्त की बनवणार आहोत. तर चला, मुंबईतनं आलाय. हे बघा शिंपले, बघूया किती आहेत. हे बघा, हे एवढे मोठे मोठे शिंपले आहेत. हे बघा, ह्याला आमच्याकडे शिंपले म्हणतात, काही ठिकाणी महाराई वगैरे म्हणतात. हे बघा आहेत ना. आज आला आम्ही, हे खरं तर आम्ही पकडायला जातो, पण यावेळेस पाय दुखत असल्यामुळे आम्ही गेलो नाही खाजनामध्ये. ज्याने आणले होते आमच्या गावातल्या माणसाने, त्यांच्याकडून आम्ही विकत घेतले. बघा किती मोठे मोठा, बघा पीस बघा केवढा मोठा आहे बघा. आणि आहे ना, हे पहिल्यांदा ना आपण उकडून घेणार आहोत. टोपामध्ये आहे ना पाणी टाकून उकडून घेणार आहोत. ठीक आहे, चला पहिल्यांदा आपण टोप घेऊया एक मस्तपैकी. तर इकडे किचनमध्ये आमच्या भाकऱ्या बनतात, इकडे तांदळाच्या. बघा पाणी आणतोय. धावपळ बघा कशी चाललंय इकडे. गावाला आल्यावर खेकडी वगैरे पाहिजे खायला वगैरे. हे बघा, आता हे टाकून घ्यायचं आपल्याला. एवढं पाणी घेतलं आहे आणि आता हे उकडणार आपण पाण्यामध्ये, गरम करणार. हां, चांगले मोठे मिळाला आवाज थोडा आहे, जबरदस्त मिळाला. छोटे छोटे आहेत पण साईज मस्त मिळाले. पूर्ण टोप भरला, टोप भरला शिंप्याने. हे बघा 33 आहेत ना, 33 आहेत शिंपकडे. तांदळाच्या भाकऱ्या मस्त बनवलं बघा इकडे. आणि हे बघा एक खेकडा आणला आहे इकडे, आंगळा बघा केवढा आहे मस्तपैकी. असे खेकडे मिळतात. ठीक आहे, आपल्याला बघायचं आहे आता आपल्याला रेसिपी. सुरज तिकडून आणतोय. बघा हे शिंपले ठेव. चला इकडे बघा, आहे ना ह्या ठिकाणी सूरज आता कांदा कापतो इकडे. मंडळ आहे ना, गावी वातावरण खूप छान असतो पावसाळ्यामध्ये, पण घरी कोण नसलं ना तर वातावरण जरा व्यवस्थित वाटत नाही, मजा वाटत नाही एकदम. कांदा कापण्याचं काम चालू इकडे. टोमॅटो पण कापतो बघा इकडे. गावी फार काय आपण असे वेगवेगळे काय विषय घेत नाही इकडे, वेगवेगळ्या गोष्टी. मोजक्या आपण कांदा टमाटर वगैरे ह्याच गोष्टी घेतो आपण. आणि गावठी उसरी असली तर घेतो, पण आता ती उसरी आपल्याला आहे नाही, त्याच्यामुळे आता आपण टोमॅटो घेतो आहे. तर आता मंडळीला बघूया आपले झालेत काय. उघडते बघ शिंपले. हे बघा मस्तपैकी बघा उकडलेत बघा कसे उकडले. हे असे होतं. हे बघा त्याचा गर बघा कसा आहे ते. आता आहे ना, आपण हे जे गर आहेत ना ते आपण साईडला काढून घ्याव्या. थोडंसं पाणी थंड करावं लागेल आपल्याला, इथे खाली उतरावं लागेल. चला खाली उतरून घ्याव्या. टोप बघा असा काळा झाला आहे, त्याला आपण लेप मारायला त्याला सावकाशाना. हे बघा शिंपले. आता आहे ना आपण काढून घ्याव्या ते. सुरत बस इकडे, ह्याच्यामध्ये आपण काढून घेऊया है ना. हे बघा हे शिंपले आपण काढून घेऊया. म्हणजे बघा सूरज काढतोय. हे असे घर काढून घ्यायचे, नाही तर त्यातली घाण कशी काढायची ना आपलं दाखवतो तुम्हाला मी. गरम आहेच त्याच्यामुळे थोडंसं. हे बघा हे घर काढायचं काढतो हे असं. हे बघा हे असं घर आहे काढायचं ते. गावाकडे ना म्हणजे पावसाळ्यामध्ये हे शिंपले आहेत ना जास्त मिळतात इकडे. यावेळेस आपल्याला पाय दुखत असल्यामुळे ना आणायला जमलं नाही, दुसऱ्याने आणलेले आपण विकत घेतलेत. पाऊस छान पडतोय. हां, वातावरण मस्त आहे इकडे. वाटतंय की गावीच राहायला पाहिजे. वातावरण छान आहे, पण घर बंद असल्यामुळे ना थोडी मजा कमी येते आहे ना. हां, घर बंद आई वगैरे असं. थोडा शिंपला आहे बघा. घर बघा केवढा खाली पडला तो घर त्याचा. आहे बघा केवढा उकडल्यावर कसं होतं दाखव रे सुरज.
हे बघा केवढा आहे बघा, आहे ना पीस. बघा बघा घर कसे असतात. हे बघा इकडे मोठे मोठे घर आहेत एकदम. मोठी नाही भेटत आहे. चला बहुतेक झालेत आता आपल्याला यातले. गरम बघा किती आहे पाणी, खतरनाक एकदम. हे बघा एवढे घर झाले होते बघा किती. टोप पुसून घेऊन जा. चला टोप आला ना मंडळ आहे ना. हे बघा एवढे सिंपले होते बघा किती, दिसले का तुम्हाला. आणि एवढ्याचे घर बघा किती निघाले, फक्त एवढे घर निघाले. दिसायला खूप मोठे असतात, त्याचा घर छोटा असतो बघा इकडं. हे बघा बापरे, तरी मोठे सिंपले असल्यामुळे आहे ना. हे बघा आहे ना साईज बघा, एक तेवढा एक छोटा आहे किती मोठा आहे बघा किती आहे ना. घर निघा. आता ह्याला ना ह्याला परत स्वच्छ करावं लागणार आहे आपल्याला. ह्याच्या आतमध्ये ना चिखल असतो बघा, दिसतंय तुम्हाला इकडे. ह्याच्या आतमध्ये ना हे चिखल आहे बघा, काळा काळा दिसतोय. आता हे आहे ना कशा पद्धतीने याला खोलायचं, म्हणजे सुरीने कापायचं. आणि ह्याच्यामधला जो गर आहे ना चिखल आहे तो कसा काढायचा तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे बघा, हा जो आहे ना ह्याच्यामधला आहे ना चिखल काढावा लागतो ना, तर मग ते खराब लागतं. ते असं व्यवस्थित नीट कापून पण दाखवतो कसे कापायचे ते बघा. हे आहे ना हा असं इकडे पाणी गरम आहे. पाणी गरम असल्यामुळे घर काढायला जमत नाही आपल्याला. थोडं थंड पाणी टाकूया मस्त बघा हे. आणि हे आहे ना मग आता मग दाखवतो बघा. हे आहे ना असं हे मध्ये फाडायचं असतं त्याला. आणि ह्याच्यामध्ये आहे ना हे बघा, हे ना हा चिखल असतो असा. हे बघा हा चिखल आहे ना असं काढायचा. हे बघा हा चिखल आहे त्याने खाल्लेला. हा पूर्ण पीस बाकी आता तुम्ही खाऊ शकता. मग आता आहे ना आपल्याला आहे ना हे इथं बारीक करायचं आहे असं. आणि हे अशा पद्धतीने आहे ना आपल्याला हे आपण असं कापू शकतो. चालेल ना. हे असं आहे ना आपण कापू शकतो. हे असं मला आणखी एक दाखवतो मोठा पीस बघा. एक आणखी घेऊया आपण. हे बघा हे असं मध्ये चीर मारायचे असे. हे बघा हा ह्याच्यामध्ये चिखल असतो बघा. हा इथे असतो बघा. हा सगळा चिखल नाही आहे, थोडासा असतो बघा. हा इथे, हा बघा इथे पण आहे. हे असं काढायचं. बाकी हा पूर्ण तुम्ही खाऊ शकता पीस. याला आहे ना आपण नंतर असं मग पूर्ण काढून घेऊया असं. ठीक आहे. हे असं हे पीस अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक बारीक करायचं आहे. आणि तुम्हाला आपण मोठी पीस कसे करायचे बघा फटाफट. हे असं करायचं. हा चिकन काढला, हा इकडे चिकन काढला असा. आणि हा असा हा ते काढला. परत जायला आपण असं आपला आता ना इकडे बघा. हे अशा पद्धतीने मस्त की अजून थोडेसे राहिले ते फटाफट कापून घेऊया. चला चला म्हणता आहे ना आपण हे सगळं झालं तयारी. फायनली आहे ना रेसिपी बनवूया आपण गावाकडे शिंपल्यांचं कालवण. ठीक आहे शिंपल्यांचं कालवण बनवूया आपण मस्त की. हे बघा नाही ना आपण रेसिपी बनवून सुरुवात करतोय शिंपल्यांचं कालवण. तर आपण पहिला तेल टाकून घेऊ इकडे. फार काय विषय नाही, तेल टाकून घेऊया असं मस्तपैकी. ठीक आहे टाकायचं बघा. कांदा आणि आपण लसूण हे बारीक केलं आहे. सॉरी कांदा आणि टोमॅटो. ठीक आहे फ्राय करायचं आपल्याला. नका मरून कलर झाला पाहिजे थोडासा फ्राय झाला मस्तपैकी बघा. कलर झालेला मस्तपैकी मरून कलर आहे ना. थोडा मसाला फ्राय. आपण हे टाकूया.
आहे ना शिंपल्याचं कालवण शिजते आपलं आणि तोपर्यंत आम्ही बघा घराच्या मागे आम्ही बसलोय. हा घराची आमच्या मागची बाजू आहे आणि रोज मी एकटा असतो इकडे. पावसाचे दिवस फॅमिली करून मुंबईत आहे आणि काही कामानिमित्त आम्ही गावी आहोत. सूरज पण आज आलाय आणि सोनाली पण आजच आलाय. गावी बघा छान पाऊस पडतो बघा. आहे काळो पण दिसणार नाही शक्यतो. बघा इकडे घरं बघा कशी आहेत. सगळं काळोख आहे इकडे. हे बघा इकडे सोनाली बसली आहे. इकडे सूरज आहे. इकडे सोनाली आहे. इकडे बघा आमच्या घरात परिसर बघा सगळे. सकाळ बघा मस्तपैकी फायनली बघा मंडळी आहे ना. आता बघा कड आल्या मस्तपैकी. बघूया कसे झालेत. बघा तरी बघा कशी आले एकदम छानपैकी एकदम. हे बघा शिंपले मस्तपैकी शिजले बघा एकदम भारी. हो तोंडाला पाणी सुटलं ना. भारी एकदम. इकडा बघा एकच पेंदा आणि एकच आंगडा आहे आमच्या. चोरगेने दिलं चोरगेने. चला आता फायनली जेवायला येऊया. मस्तपैकी रस्ता झालेला आहे शिंपल्यांचा आणि आता आपण जेवायला बसतोय. ठीक आहे. सोनाला जेवायला वाटतं. शिंपल्यांचा रस्सा, तांदळाची भाकरी आणि भात. हे बघा मस्तपैकी. का हसते काय. तर मंडळी आहे ना आता जेवायला बसलोय. जेवायला आहे सगळ्यांनी. मंडळी आज बऱ्याच दिवसानंतर आहे ना आपण शिंपले विकत घेऊन आपण बनवलंय. आपण आज आणायला गेलो नव्हतो. पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम आपण दाखवू खाजनामध्ये जाऊन शिंपले कसे पकडतात ते देखील दाखवू आपण. कसं आहे गावच्या पद्धतीने आपण बनवलाय. ठीक आहे. रस्सा आवाज पडतोय मजा येते. चला मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मंडळी भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.